नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 22 फेब्रुवारी 2026 या दिवशी झालेल्या पेपराची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी याची उत्तरसूची बघणार आहोत। माझ्याकडे संच डी आहे, पण बघा तुमच्याकडे कोणताही संच असला तरी प्रश्न तेच असतात, फक्त प्रश्न मागे पुढे असतात, म्हणजे प्रश्न क्रमांक वेगळे असतात। सो प्रश्न तुम्ही वाचायचे आणि आपलं कोणतं उत्तर आहे ते चेक करायचं आहे आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। पेपर 1 म्हणजे मराठी आणि गणिताच्या उत्तरसूची जी आहे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही तोही पेपर चेक करा। बघा, सेशन 1 इंग्लिश, पहिला क्वेश्चन बघा, रीड द वर्ड केअरफुली अँड फाइंड आउट द वर्ड दॅट डज नॉट फॉर्म फ्रॉम द गिवन ऑप्शन। आता बघा इथे क्रिएचर आहे, हा शब्द दिलाय, मग या शब्दापासून कोणता शब्द तयार होणार नाही विचारले। मग बघा EAT ईट होतोय, ARER बघा ARE आर पण होतंय, आणि बघा CAPTURE कॅप्चर होतंय का नाही, कारण ह्याच्यामध्ये P हे लेटर नाही आहे, म्हणून आपला आन्सर आहे कॅप्चर हा शब्द तयार होणार नाही। पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द सुटेबल होमोफोन फॉर द फॉलोविंग सेंटेन्स। इफ यू ड्रॉप युअर फोन यू माइट डॉट डॉट इट। बघा तुमचा मोबाईल खाली पडला तर काय होईल, तो ब्रेक होईल, तुटेल ना, म्हणजे ब्रेक म्हणजे काय, तुटेल किंवा तुटेल, त्याला तडा जाईल, म्हणून मी ते ब्रेक BREAK हा शब्द योग्य आहे। पुढचा प्रश्न बघा, चूज द डायग्राम केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर। आता बघा इथे बघा डायग्राम आपल्याला माहिती आहे, मिनिट काटा विचारले ना, आपल्याला काय विचारले बघा, द ॲरो ऑफ द मिनिट हँड शो द डॉट डॉट डायरेक्शन। मग आता बघा इथे ईस्ट आहे, इथे वेस्ट, वर असते नॉर्थ आणि खाली असते साऊथ। आता ह्याच्यामध्ये मिनिट हँड कोणता आहे, तर हा आहे, मग तो 10 आणि 11च्या मध्ये आहे। बघा मग मिनिट कट्टा आहे तो कोणत्या या डायरेक्शनला आहे, मग या डायरेक्शनला कोणती डायरेक्शन म्हणतात, तर बघा नॉर्थ वेस्ट, ही डायरेक्शन कोणती आहे, नॉर्थ वेस्ट, मग याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1। नेक्स्ट क्वेश्चन, रिकॉग्नाइज द करेक्ट ऑक्युपेशन फॉर द गिवन टूल। कॅनव्हास, आता कॅनव्हास हे चित्र काढण्यासाठी वापरतात, मग चित्र काढणारा कोण असतो, तर आर्टिस्ट असतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स। ईश्वरी स्पोक अबाउट हर फॅमिलीज ट्रिप टू काश्मीर। आता ह्याच्यामध्ये बघा इथे फॅमिलीज आहे, मग इथे काय पाहिजे होतं, ॲपॉस्ट्रॉफीचं साईन पाहिजे होतं ना यशच्या अगोदर, मग इथे काय ॲपॉस्ट्रॉफीचं साईन मिसिंग आहे, म्हणून मी तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 2। पुढचा प्रश्न बघा, रिअरेंज द नंबर अँड मेक मिनिंगफुल वर्ड विच इज रिलेटेड टू साऊंड ऑफ अँड ॲनिमल। आता बघा या प्रश्नांचा, या अक्षरांचा जर आपण रिअरेंज केलं तर ऑप्शन नंबर 1 हे आन्सर आहे, कारण कोणता शब्द तयार होतो, तर बघा SQUEAK स्क्विक। स्क्विक हा का ॲनिमलचा आवाज आहे, म्हणजे उंदराचा आवाज आहे, म्हणून इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1। नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन ॲक्शन वर्ड शिफ्ट। आता बघा याच्यामध्ये शिफ्ट म्हणजे काय, कोणती ॲक्शन आहे, मग शिफ्ट म्हणजे चाळणे, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरायच्या आहेत। ॲन एलिफंट इज डॉट डॉट दॅन अ माऊस, मग ॲन एलिफंट इज बिगर दॅन अ माऊस, ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट द करेक्ट करंट करन्सी ऑफ इंग्लंड। मग आपल्याला इंग्लंडची करन्सी कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे, मग आपल्याला माहिती आहे इंग्लंडची करन्सी आहे पाऊंड, ऑप्शन नंबर 1। नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट द इनकरेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वेब डायग्राम। आता बघा इथे ऑलवेज म्हणजे नेहमी, ऑलवेज फिनिश होमवर्क, रोज तुमचा अभ्यास
संपवलं पाहिजे किंवा पूर्ण केल्या पाहिजे. ऑलवेज ईट व्हेजिटेबल, रोज किंवा नेहमी पालेभाज्या किंवा भाज्या खाल्ल्या पाहिजेत. ऑलवेज टेल द ट्रूथ, नेहमी खरे बोलावे. मग बघा, टर्न ऑफ रनिंग टॅप हे बरोबर आहे. नळ म्हणजे नाही का वापरून झाले की नळ बंद करावा, नेहमी नळ बंद करावा, आहे की नाही, ही चांगली सवय आहे, योग्य आहे. ऑलवेज ड्रिंक इनफ वॉटर, म्हणजे नेहमी पुरेसं पाणी प्यावं, म्हणजे आपल्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढं पुरेसं पाणी प्यावं. ऑलवेज डिसओबे पॅरेंट्स हे चुकीचं आहे. आपण उलट आपल्या पॅरेंटची आज्ञा फॉलो केली पाहिजे, ऐकलं पाहिजे. मग इथे डिसओबे आहे, मग हे काय आहे, इनकरेक्ट आहे. टेक केअर ऑफ थिंग्स, ऑलवेज टेक केअर ऑफ थिंग्स, नेहमी तुम्ही तुमच्या वस्तूंची काळजी घेतली पाहिजे. मग याच्यामध्ये इनकरेक्ट काय आहे, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क फ्रॉम द गिवन सेंटेन्स. हाऊ लकी आय एम. आता बघा, हाऊ लकी आय एम ह्याच्यामध्ये काय येणार आहे, याच्यानंतर इथे काय आहे, शेवटला कोणतं दिले विचारले, मग इथे काय आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन. हर लेक्चर वॉज हेल्ड ऑन 2:30 PM. शी रीच्ड 50 minutes बिफोर द लेक्चर. व्हॉट इज द करेक्ट टाईम ऑफ हर अरायवल. आता बघा, तिचं लेक्चर 2:30 वाजता सुरू होतं, पण ती 15 मिनिटं आधी लेक्चरला पोहोचली. मग लेक्चर किती वाजता सुरू झालं किंवा किती वाजता आहे असं विचारलं आहे काय. मग बघा, 2:30मधून हे 15 minutes मायनस केलं तर किती येतं, 2:50 येतं. मग यालाच आपण काय म्हणतो, 2:15 म्हणजे 2:15 वाजता, आहे की नाही. मग इथे उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3, 2:15. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता बघा, 1 कोटी आहे की नाही, 1 करोड, 1 कोटी, मग त्यालाच आपण काय म्हणतो, 1 मिलियन. ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. सॉरी 1 मिलियन नाही, 10 मिलियन. ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट ऑप्शन. 1 कोटी म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, 10 मिलियन. ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विच इंडिकेट्स अन ॲक्शन इन द पास्ट. आता खाली काही आपल्याला सेंटेन्स दिले, त्याच्यामध्ये कोणती ॲक्शन भूतकाळातली आहे, पास्टमधली आहे ते सांगायचे. बघा, द एरोप्लेन विल लँड इन अबाउट हाफ अँड हवर. आता ते विल आहे, विल म्हणजे काय, एरोप्लेन अर्धा तासात उड्डाण करेल, आहे की नाही. मग हे करेल, विल म्हणजे काय, करेल म्हणजे काय, हे फ्युचरमधलं आहे, हे फ्युचर टेन्समधलं आहे. कुणाल बोथ अ न्यू बाईक एस्टरडे. कुणालने काल नवीन बाईक घेतली. मग हे काय आहे, बोथ हा शब्द काय दाखवतो, पास्ट टेन्स दाखवतो की नाही आपल्याला, पास्ट टेन्स. मग हे सेंटेन्स पास्ट टेन्समधलं आहे. रोहन अँड अर्णव लाईक टू ईट नूडल्स. आता बघा, याच्यामध्ये बघा, लाईक हा शब्द काय दाखवतो, प्रेझेंट टेन्स दाखवतो. काय दाखवतो, प्रेझेंट टेन्स दाखवतो, आहे की नाही. रोहन आणि अर्णवला नूडल्स खायला आवडतात, म्हणजे काय, प्रेझेंट टेन्समधलं. ईशान इज वॉचिंग द फायनल मॅच ऑफ अ टोर्नामेंट. आता बघा, मग हे 4th जे वाक्य आहे ते कसं आहे, ते पण प्रेझेंटमधलंच आहे, हे पण काय प्रेझेंटमधलंच आहे. मग आता बघा, आपल्याला पास्टमधलं विचारले, मग पास्टमधलं आहे ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट स्लोगन फॉर द गिवन पिक्चर. 1 अर्थ, 1 फॅमिली, 1 फ्युचर. बघा, मग या चित्रासाठी हे योग्य आहे, करेक्ट स्लोगन आहे हे. पर्याय क्रमांक 1, फिल इन द ब्लँक. वी हॅव डॉट डॉट इन जपान. आता हे इन म्हणजे खानावळ आणि इन जपान म्हणजे जपानमध्ये. मग वी हॅव, मग इथे मला सांगितलं आय आहे, मग आपल्याला माहिती आहे AEIOU असेल तर त्याच्या अगोदर, म्हणजे हे वोवल्स आहेत, मग वोवलच्या अगोदर आपण ॲन हे आर्टिकल यूज करतो, म्हणून आन्सर आहे AN. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द गिवन कन्व्हर्सेशन. अमन डॉट डॉट आय स्पाइल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. सूरज, नेवर माइंड, इट विल ड्राय अप. मग हा काय म्हणतोय की चुकून माझ्याकडून पाणी सांडलेलं, ह्याच्याकडून अमनकडून सूरजच्या ह्याच्यावर चुकून पाणी सांडलं. मग तो काय म्हणेल, आय एम सो सॉरी. काय म्हणेल, आय एम सो सॉरी आय स्पाइल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. मग सूरज काय म्हणेल, सॉरी म्हटल्यावर नेवर माइंड, काही हरकत नाही, इट विल ड्राय अप, ते सुकून जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द रिडल. आता बघा,
आय एम ॲन इन्सेक्ट, मी कीटक आहे, बट आय हॅव 8 लेग, पण मला 8 पाय आहेत. आय वीव माय वेब, मी माझं काय करतो, जाळं विणतो. हू एम आय, याला काय म्हणतो आपण, स्पायडर. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट कॉम्प्लिमेंट फॉर द गिवन सिच्युएशन. हॅलो युअर ए काय म्हणतोय, हॅलो युअर हँडरायटिंग इज सो नीट अँड टायडी, इट रिअली लुक्स नाईस. बी काय म्हणतो, थँक्स. मग ह्याच्यामध्ये कोणता आता हे कोणती कॉम्प्लिमेंट द्यायला पाहिजे, तर एक्सलंट, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट आपण असं म्हणतो आहे की नाही, एक्सलंट. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएशन सेंटेन्स. आता बघा याच्यामध्ये योग्य कोणता आहे, तर बघा डायरेक्ट आपण उत्तराकडे वळूया. लुक अलोनुष्का क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन. ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट. नेक्स्ट, instruction for question number 21 and 22. Read the advertisement carefully and choose the correct option. Advertise बघा, fresh fruit juices for a healthy breakfast. आता याच्यामध्ये बघा क्वेश्चन काय विचारलं आहे, which adjective is mentioned for the word breakfast. मग ब्रेकफास्टसाठी कोणतं विशेषण आले, तर बघा इथे फ्रेश फ्रूट ज्युसेस फॉर अ हेल्दी ब्रेकफास्ट. मग फ्रूटसाठी फ्रेश आले आणि ब्रेकफास्टसाठी हेल्दी हा शब्द आले, म्हणून आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे हेल्दी. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी पॅकेट्स आर देअर. आता त्याच्यामध्ये किती पॅकेट्स होते, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे चित्रामध्ये फक्त 2 पॅकेट्स होते, मग 2 कुठे, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन, इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 23 to 25. Read the following passage carefully and answer the questions. Little बघा हा पॅसेज तुम्ही वाचायचा आहे, व्हिडिओ मोठा होईल किंवा वाचू आपण. लिटल आश्लेय इज अ डॉटर टू हर पॅरेंट्स, अ सिस्टर टू हर ब्रदर, अ फ्रेंड ऑफ कनिका अँड अ स्टुडंट ऑफ मिस सुनैना, येट शी इज द सेम पर्सन. शी परफॉर्म्स डिफरंट functions according to the relationship that she has with the different people. क्वेश्चन बघूया, हू इज मिस सुनैना. मग बघा ह्याच्यामध्ये मिस सुनैना कोण आहेत, तर मिस सुनैना कोण आहेत, टीचर आहेत. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर द गिवन वर्ड इनेमी. आता बघा ह्या पॅसेजमध्ये इनेमी या शब्दाच्या अपोजिट कोणता शब्द आला आहे, तर इनेमी म्हणजे शत्रू, मग शत्रूच्या अपोजिट काय, फ्रेंड. इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, विच रिलेशन इज नॉट मेन्शन्ड इन द पॅसेज. आता या पॅसेजमध्ये कोणतं रिलेशन मेन्शन केलेलं नाही आहे. मग बघा फॉलोवर्स आहेत का ह्याच्यामध्ये, नाही आहेत. स्टुडंट आहेत, पॅरेंट्स आहेत, डॉटर पण आहेत, आहे की नाही, मग हे नाही आहे, म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची संभाव्य उत्तरसूची बघितलेली आहे. बुद्धिमत्ता चाचणीची उत्तरसूची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.